श्रोतेहो, विविध अंतर्गत प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य संवाद. यामध्ये आपण ऐकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारे विविध आजार आणि त्यावरील उपचार याविषयी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मोनाली ढोले यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य प्रशांत बैस यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. आरोग्य संवाद या कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र ही वैद्यकशास्त्रातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील अशी शाखा आहे. या क्षेत्रात कार्य करणारे डॉक्टर केवळ उपचार करत नाहीत, तर ते प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याचे, तिच्या आयुष्यभर चालणाऱ्या शारीरिक आणि मानसिक प्रवासाचे मार्गदर्शक ठरतात. मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून स्त्रीच्या प्रत्येक टप्प्यात तिच्या आरोग्याची काळजी घेणे आणि अनेक कुटुंबांना मातृत्वाचा अमूल्य आनंद मिळवून देणे हे या क्षेत्राचे खरे वैशिष्ट्य आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि नव्या वैद्यकीय प्रगतीच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या आरोग्यविषयक जागरूकता आणि उपचार पद्धतीत नवीन नवीन संकल्प उदयाला येत आहेत. या विषयावर अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मोनाली ढोले मॅडम यांना. मॅडम, स्टुडिओमध्ये आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपण स्त्रीरोग तज्ज्ञ आहात आणि वेगवेगळ्या समस्या आपल्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आपण हाताळत असता. वेगवेगळ्या वयोगटातल्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याकडे येत असतात. किशोरवयीन मुलींच्या बाबतीत काय काय समस्या आपल्याला आढळून येतात आणि त्याच्यावर काय काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे? किशोरवयीन मुलींमध्ये समस्या म्हणण्यापेक्षा मला असं सांगावंसं वाटतं की आजची जी जनरेशन आहे याला आपण जेन झी असं म्हणतो. जेन झीच्या ज्या मुली आलेल्या आहेत त्या खरंच खूप हुशार, हुतकरू, चिकाटीने काम करणाऱ्या आहेत. पण त्यासोबतच थोडंसं मला असं जाणवतं की मुली गुगल थोडं जास्ती करतात. त्याच्यामुळे त्यांना नसलेलं ज्ञान जास्ती मिळवतात. जे गरजेचं आहे ते सोडून भरकटतात विषय. त्याच्यामध्ये दोन महत्वाचे विषय मुलींमध्ये मला समस्या दिसतात. एक तर त्यांना आपल्या अंडाशयाविषयी खूप काळजी वाटते आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी सोनोग्राफी करावी असा मला त्यांना सल्ला द्यावासा वाटतो. खूपदा ते काय करतात, स्वतः डायरेक्टली डॉक्टरकडे जातात, गुगलिंग करतात आणि सोनोग्राफी करून घेतात. मग सोनोग्राफीमध्ये लिहून येतं पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि मग त्या परत गुगल करणार आणि मग त्या पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज एकदा का डोक्यात भरलं की त्यांना असं वाटतं की मला कुठला महाभयंकर आजार झालेला आहे. मी एक अनुभव तुम्हाला सर सांगू इच्छिते. ओपीडीमध्ये एक माझ्या मुलगी आली, ती अक्षरशः रडत होती. मी म्हटलं, अगं तू का रडते आहेस? ती जस्ट शी वॉज 23. ती म्हणाली, मॅडम मला लग्न नाही करायचं. मी तिला म्हटलं, तुला लग्न का नाही करायचं? शी सेड, मला लग्न याकरिता नाही करायचं म्हणे मॅडम की मला समोरच्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. म्हटलं, दुसऱ्याशी लग्न करून तिचं आयुष्य तू का उद्ध्वस्त करणार? तर ती बोलली, मॅडम मला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे, मी जर का लग्न केलं त्याच्याशी तर त्याला मूलच होऊ शकणार नाही, मला मूल होऊ शकणार नाही, मला पुढे जाऊन कॅन्सरची भीती राहील आणि म्हणून मला त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. मी तिला बसली, 2 मिनिटं सगळं समजावून सांगितलं. तिला विचारलं की तुला इतकं ज्ञान कुठनं आलं किंवा तुला का असं वाटतंय की तुला पॉलिसिस्टिक ओव्हरी असल्यामुळे मुलंच होऊ शकणार नाही किंवा कॅन्सर होईल? तर तिने मला सांगितलं की मॅडम मी सगळं गुगल केलंय, मी बघितलं आणि मला असं ज्ञान आलं. मग मी तिला सांगितलं, अर्थात पूर्ण समजावून सांगितलं की पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे एक्झॅक्टली काय. तर मला श्रोते हो तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की पॉलिसिस्टिक ओव्हरी हा एक आजार नाही, तो आपल्याला मिळणारा, जसं कुणाचं नाक सरळ असतं, कुणाचं नाक चपट असतं, तसंच काही लोकांच्या ओव्हरीज जन्मजात थोड्या वेगळ्या प्रकारचे असतात किंवा नुसत्या ओव्हरीज नाही, बट ऑन द कॉन्ट्ररी त्यांचं जेनेटिक्स थोड्या वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणून त्याचं रिफ्लेक्शन म्हणून त्या ओव्हरीज त्या प्रकारच्या असतात. कारण पॉलिसिस्टिक ओव्हरीज हा पॉलिमॉर्फिक डिसीज आहे. म्हणजे कुठल्या पेशंटमध्ये काही सिम्पटम दिसतील, कुठल्या पेशंटमध्ये दिसणार नाही किंवा एखाद्या वेळेला कुणामध्ये काहीच असणार नाही. मी अशा पण स्त्रिया बघितल्या आहे, ते बायकांना 2-2, 3-3 मुलं पण होतात पण त्यांना पण पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतात. म्हणून तुम्ही कृपया हे डोक्यात घालून घेऊ नका की मला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे मी ॲबनॉर्मल आहे किंवा मी डिसीज्ड आहे किंवा मी खूप लठ्ठ होईल किंवा मला मूल होणार नाही किंवा असं काही तुम्ही वाटून घेऊ नका. तुम्ही प्रॉपर कन्सल्टकडे जा, ते तुम्हाला छान बसून समजावून सांगतील की पॉलिसिस्टिक ओव्हरीज हे जस्ट अ व्हेरिएशन, ज्याला आपण बदलू शकत नाही. व्हॉट मॅक्स यू कॅन डू इज वजन वाढू देऊ नये, आपलं डाएट छान ठेवावं आणि आपण आठवड्यातनं कमीत कमी 5 दिवस तरी नियमित व्यायाम करावा, जो एका दिवसाला 30 ते 50 मिनिटं राहील. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्ही पॉलिसिस्टिक ओव्हरी हे व्हेरिएशन इझिली यू कॅन कॉन्कर दॅट थिंग आणि डोक्यातनं पहिले काढा की इट इज नॉट अ डिसीज, इट इज जस्ट अ व्हेरिएशन. बरोबर. त्याचबरोबर एक पीसीओडी ही एक संकल्पना सुद्धा आहे, याबद्दल काय सांगाल?
पीसीओडी हे पॉलिसिस्टिक ओव्हरीचंच एक शॉर्टकट आहे. मुलं आजकाल खूप शॉर्टकट वापरतात. पॉलिसिस्टिक ओव्हरीचा आहे पीसीओडी. बट मेडिकली आता जे रिसेंट ट्रेंड्स आलेले आहे, मेडिकल सायन्स पण एव्हरी इयर इट गोज ऑन इन्क्रीजिंग ऑर न्यू रिसर्च कम. सो बिकॉज ऑफ दिस आता काय म्हणतात ते देर आर टू टर्मिनॉलॉजीज, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन मॉर्फोलॉजी आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीज. सो व्हॉट इट इज पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे ओव्हरीमध्ये पॉलिसिस्टिक पॅटर्न आहे, दॅट इज अ मॉर्फिझम. असं म्हणतात आजकाल की पाळी सुरू झाल्यानंतर पहिले 10 वर्ष वी डू नॉट लेबल एनीबडी एज पीसीओडी, वी जस्ट सी व्हॉट आर द सायकल्स. कारण पॉलिसिस्टिक ओव्हरीज किंवा पीसीओडी डायग्नोज करण्याचे क्रायटेरियाज आहे. देर आर मेजर क्रायटेरियाज अँड मायनर क्रायटेरियाज. मेजर क्रायटेरियाज आर इरेग्युलर पिरियड्स ऑर सम लॅबोरेटरी फाइंडिंग्स अँड द बॉडी सिस्टीम. अँड देर आर मायनर क्रायटेरियाज. जे पेशंट त्याच्यामध्ये फिट बसतील त्यांनाच आम्ही आफ्टर 10 years ऑफ स्टार्टिंग देअर पिरियड्स पॉलिसिस्टिक ओव्हरीज ऑर पीसीओडी लेबल करतो, अदरवाईज नाही. बरं मॅडम, प्रजनन क्षमतेच्या बाबतीत काय काय समस्या आढळून येतात आणि त्याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे? हा एक खूपच विचार करण्यासारखा आणि डिस्कस करण्यासारखा विषय आहे. मीच काय बघणार आता, मला तर प्रॅक्टिस करून सपोज 25 years झाले, पण त्याच्या आधीपासनं भारत देशामध्ये किंवा इन जनरल वर्ल्ड वाईड सुद्धा मूल होण्यासाठी इतकं कोणाला स्ट्रगल करावं लागलं इतकं या लास्ट 10 वर्षांमध्ये करावं लागतंय. असं म्हणता येईल की फर्टिलिटी रेट इज डिक्लाइनिंग. दॅट टू आम्ही फर्टिलिटी रेटला 2 भागामध्ये विभाजतो. एक असतं प्रायमरी फर्टिलिटी म्हणजे ज्याला कधीही प्रेग्नन्सी राहिलेली नाही. एक असतं सेकंडरी फर्टिलिटी म्हणजे ज्याला एकदा कन्सेप्शन झालेलं आहे पण दुसऱ्यांदा होत नाही. विथ टाइम दोन्ही पण फर्टिलिटी रेट आर डिक्रीजिंग. एक तर पहिली गोष्ट म्हणजे लेट मॅरेजेस. पहिले काळी जे लग्न व्हायची 21व्या वर्षी, 22व्या, मॅक्सिमम 23व्या वर्षी, ती लग्नच आता 30व्या वर्षी, 32व्या वर्षी होतात आहे. त्याच्यामुळे ओव्हरीचं जे एक प्रजनन क्षमता असते त्याला AMH लेव्हल्स म्हणतात किंवा त्याला मूल देण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. दुसरं, जितकं वय वाढत जातं तसतसं आपल्या ओव्हरीजमध्ये किंवा युट्रसमध्ये थोडेफार जे बदल येतात, ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस आलं, ज्याच्यामध्ये फायब्रॉइड्स आले, ह्या पण गोष्टी वाढत जातात. शिवाय जितकं वय वाढत जातं तितकं तुमची बॉडी पण स्टबॉर्न होते. हा एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, वाढणाऱ्या इन्क्रीजिंग पोल्युशनमुळे, मेनली द प्लास्टिक, ज्याला आपण कार्बन प्रिंट म्हणतो, त्या प्लास्टिकमुळे रिसर्चमध्ये असं बघितलं गेलेलं आहे की बेबीच्या प्लासेंटाच्या बेसला पण प्लास्टिक त्याने आयडेंटिफाय केले आहेत. इव्हन आर्टरीज, कारण की आता येणारे हार्ट अटॅक्स आहे किंवा जे बाकी आजार पण होतात त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की द इन्क्रीजिंग पोल्युशन इज कॉझिंग ऑल दीज डेट्रिमेंटल फॅक्टर्स. सो द फर्टिलिटी इज डेफिनेट डिक्रीजिंग, विच इज अ व्हेरी सम. वी कॅन स्टॉप इट. एक आयडियल एजमध्ये लग्न केलं, रॅदर असं म्हणता येईल की खूप उशिरा लग्न करू नका, करिअर सॅक्रिफाईस करा असंही मी म्हणणार नाही, बट लेट द बोथ थिंग्स गो हँड इन हँड. बरोबर. हे तर झालं प्रजनन क्षमतेच्या बाबतीत. तर प्रसूतीच्या बाबतीत सुद्धा काही समज आणि गैरसमज आहेत. तसंच आता नवीन नवीन तंत्रज्ञान सुद्धा याविषयी डेव्हलप होत आहे. तर याविषयी आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? आता डिलिव्हरीच्या बाबतीत सांगायचं तर तो खूप मोठा टॉपिक ऑफ डिस्कशन आहे परत, आणि त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रोव्हर्सीज पण असू शकतील. माझं जे फ्रँक मत आहे, जे मी बघते आता इंडियामध्ये ज्या डिलिव्हरी कंडक्ट करणारे डॉक्टर्स आहे, इंडिया इज गोईंग टुवर्ड्स डेव्हलप कंट्री, डेव्हलपिंग पासनं. त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटचं असं आहे की प्रत्येक डिलिव्हरी ही हॉस्पिटललाच झाली पाहिजे. दे आर मेकिंग इट शुअर. ते रुरल बेसला असो की ते सिटी बेसला असो, हा एक वन फॅक्टर आहे विच इज रिअली गुड वन. कारण आपल्याला आपल्या देशाची मॉर्टॅलिटी कमी करायची आहे. त्याला MMR असं म्हणतात, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, मृत्यूदर. तो सिरियसली आपल्याला कमी करायचा आहे. आणि अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचा मृत्यूदर पूर्ण देशामध्ये खूप कमी आहे. आणि बिकॉज वी हॅव अ ग्रेट हेल्थ केअर सिस्टीम इन महाराष्ट्र. त्याच्या बाबतीत हा तर गोष्ट चांगलीच आहे की आपण बेटर हेल्थ केअर दिलं पाहिजे मदरला. त्याच्यासाठी त्यांचं हिमोग्लोबिनच्या लेवल्स वाढवून ठेवणे, त्यांचं ब्लड प्रेशर कमी असू देणे, हे आपण सगळं करायला पाहिजे. शिवाय त्याच्यासोबतच एक फक्त थोडासा फॅक्टर असा येतो आहे की डिलिव्हरी आता नॉर्मल व्हावी की सिझेरियन व्हावी, हे पण एक कश्मकश असतं. दोन्ही डिलिव्हरीच्या प्रोसेसेस इक्वली सेफ, इक्वली गुड आहेत. पण बिकॉज की इंडिया इज गोईंग मोर अर्बन, त्याच्यामुळे आता पहिलेच्या घडीला जशा बायका खूप काम करायच्या किंवा त्यांची खूप मसल पॉवर राहायची किंवा त्यांना मुलं पण जास्ती व्हायची 3, 4, 5, तेव्हा आयडेंटिफाईंग फॅक्टर्स पण खूप कमी होते. छोट्या मुलांमध्ये पण आजार पण कमी होते.
म्हणून त्या स्त्रियांमध्ये पण क्षमता होती लेबर पेन्स सहन करण्याची, आणि बाळ पण एक प्रकारे स्ट्रॉंग होते, खूप सुदृढ बालकं आम्हाला मिळायची. पण विथ टाइम मदर्स पण तितकं स्ट्रॉंग नाही आहेत, कारण दे आर मोर गोइंग टुवर्ड्स लाईक हेल्पर्स तुमच्याकडे असतात, किंवा धुणं, भांडी, कपडे, फरशा ही कामं आपण करत नाही. शारीरिक क्षमतेची कामं कमी झाल्यामुळे पॉवर कमी पडतो. शिवाय सगळ्यांना अपेक्षा खूप वाढल्या आहेत. लोकांना 1 किंवा 2 मुलं हवे, दोन्ही मुलं त्यांना सुदृढ हवेत, स्पेसिफिकली मानसिकदृष्ट्या. जेव्हा आपण नॉर्मल डिलिव्हरीला कुठल्याही पेशंटला ऑप्ट करू, ते जर बाळ खूप प्रयत्नांनी प्रेग्नन्सी झाली असेल तर कुणालाही हँडिकॅप बेबी नकोय. नोबडी वॉन्ट्स अ हँडिकॅप बेबी, एव्हरीबडी वॉन्ट्स सुदृढ बेबी, ज्या मुलामध्ये कुठलाही आजार नको. म्हणजेच तुम्हाला वेल ऑक्सिजनेटेड बेबी डिलिव्हर करायचा आहे. इफ यू वॉन्ट अ वेल ऑक्सिजनेटेड डिलिव्हरिंग इन द हॉस्पिटल, थोडासा नॉर्मल डिलिव्हरीचा रेट कमी होणं अपेक्षित आहे. कारण की प्रत्येक पेशंटला आपण कॉम्प्रोमाइज बेबी दिलेलं कुठलीही मदर आज एक्सेप्ट करत नाही. जेव्हा आम्ही मदरला काउन्सिलिंग करतो तेव्हा शी ऑप्ट फॉर सिझेरियन सेक्शन. त्याच्यामुळे सिझेरियन सेक्शनचा रेट खरंच थोडासा वाढलेला आहे, पण त्याचा खूप असा वाईट वाटण्यासारखा नाही. कारण सिझेरियन जेव्हा एक काळ होता जेव्हा चांगले सुचर मटेरियल्स नव्हते किंवा चांगले अँटीबायोटिक्स नव्हते, त्यावेळेला सिझेरियन्स वेअर बॅड, Caesareans were complicated. Now the suture material good, the operating facilities are better, so it is very safe now. त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तसं मेडिकल सायन्सनी आपली जी संघटना आहे फॉक्सी, जी नॅशनल बॉडी आहे इंडियाची, त्यांनी नॉर्मल डिलिव्हरीचं नाव आता बदललंय. कारण इट इज नॉट ॲट ऑल नॉर्मल. आपण पहिले 4 लेग्ड अॅनिमल होतो, 4 पायांवरती काम करायचो. नाऊ वेअर 2 लेग्ड अॅनिमल. So the term normal delivery has been changed over by the vaginal delivery. So it is called as a vaginal delivery. म्हणून पेशंटला असं एक संभ्रम असतो की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल, सिझेरियन म्हणजे ॲबनॉर्मल. तसं नाही. बोथ डिलिव्हरी प्रोसिजर्स आर इक्वली गुड अँड इक्वली वेल इक्विप्ड विथ द सेंटर्स. द न्यू नेम फॉर द नॉर्मल डिलिव्हरी इज अ वजनल डिलिव्हरी. पण एक फक्त तोटा श्रोत्यांना सांगावासा वाटतो की वजनल डिलिव्हरी झाल्यावरती फक्त एक थोडंसं असं होतं की तुमचा जो पेल्विक फ्लोअर आहे किंवा डिलिव्हरी करण्याची जागा आहे जिथनं संबंध केल्या जातात, ती जागा थोडी ढिली होते, ती लूज होते. त्यामुळे ज्याही महिलांमध्ये नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न खूप जास्त वेळ केला गेला किंवा मोठ्या वजनाची मुलं डिलिव्हर केल्या गेली, अशा वेळेला त्यांना नेहमीसाठी सूच्या जागेचा थोडासा कंट्रोल जाणे किंवा नंतर संबंध करताना ती जागा ढिली वाटणे किंवा लूज वाटणे हा फॅक्टर आढळतो. त्यासाठी मग आम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याला कॉस्मेटिक गायनेकोलॉजी असं म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण त्या इश्यूज ऍड्रेस करतो. सो आता आम्ही सिझेरियन थोडे जास्त त्याच्यासाठी सुद्धा आहे की आम्ही पेशंटला हा पण अँगल सांगतो की वजनल डिलिव्हरी केल्यावरती थोडीशी जागा ढिली होणे किंवा संबंध करतानंतर आधीसारखं न वाटणे हा एक फॅक्टर राहू शकतो. तर बरेचसे पेशंट दे ऑप्ट फॉर सिझेरियन डिलिव्हरी. अच्छा, हे तर आपण प्रसूतीपर्यंत आलेलो आहोत. त्याच्यानंतर मेनोपॉजची सुद्धा एक महत्वाची समस्या महिलांमध्ये आढळून येते. तर याबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल? मेनोपॉजच्या बाबतीत मी म्हणेल की भारतीय महिला खूप स्वतःला निग्लेक्ट करतात. इतक्या लेव्हलला निग्लेक्ट करतात की देशामध्ये दर मिनिटाला 8 महिला या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरनी मृत्युमुखी पावत आहेत. ज्या गोष्टीचं इतकं जास्त प्रमाण असेल त्या एका छोट्या गोष्टीला आपण महत्व देत नाही. मी सर्व महिलांना जेव्हा पण त्या तपासायला येतात, 40 वर्षाच्या वरच्या महिला, 2 मिनिटं वेळ घालवून काउन्सिलिंग करते. काउन्सिलिंगमध्ये मला 2च गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटतात की ज्याही महिला 40 वर्षांच्या वरच्या आहे त्या महिलांनी एकदा आपली LBC लिक्विड बेस्ड सायटोलॉजी ही टेस्ट जरूर आणि जरूर करून घ्यावी, जी केल्याने आपण गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून दूर राहू शकू, जो की देशामध्ये भारतीय महिलांमध्ये नंबर 1 किलर आहे. आणि हा कॅन्सर असा आहे जेव्हा होतो म्हणजे ज्याचे सिम्पटम्स आपल्याला येतात किंवा माहिती पडतं आहे, युजली आता सुद्धा भारतामध्ये इट इज डिटेक्टेड ॲट स्टेज 4 और स्टेज 3 लेव्हल, वेअर इन द ट्रीटमेंट इज नॉट अवेलेबल. जेव्हा की आम्ही सर्जरी पण करू शकत नाही, मग पेशंटला रेडिओथेरपी, किमोथेरपी या सगळ्या ट्रीटमेंट द्याव्या लागतात. अँड लाईफ इज रिअली मिझरेबल आय विल से. कारण रेडिओथेरपी सगळ्यांना माहिती आहे खूप जास्त वेदनादायक आहे. म्हणून या मेनोपॉजच्या महिलांनी कृपया तुम्ही मेनोपॉज जेव्हा तुम्हाला येणार असेल त्याच्या 3 वर्ष आधीपासून कामाला लागा की तुमची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि माझं म्हातारपण मी कसं चांगल्या प्रकारे घालवू शकेल याच्यासाठी 2-3च गोष्टी त्यांना करायची आहे. एक मी सांगेन, त्यांनी त्यांचं LBC किंवा पॅप टेस्ट करून घ्यायला पाहिजे. सगळ्या गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये दिस टेस्ट इज अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा 1600 रुपयांची फक्त ती मात्र टेस्ट आहे, तुम्ही निश्चित करून घ्या. एवढा पैसा आपण कुठेही खर्च करतो. दुसरी एक, तुम्ही काही प्रकारच्या सप्लिमेंट्स असतात, जसं की मेनोपॉज जर का आला तर तुमच्या शरीरातलं कॅल्शियम झिजतं, तुमचा इस्ट्रोजन कमी होतो. ते 2 गोष्टींचं सप्लिमेंटेशन विच इज व्हेरी व्हेरी चीपर. यू शुड स्टार्ट 3 years बिफोर यू अचीव्ह मेनोपॉज. तिसरं,
at least one sonography at the age of 50 is must for every woman, and after that every 5 years. कारण की somehow after COVID it has been seen that ओव्हरीचे कॅन्सर्स वाढलेले आहे आणि इट इज वन सच कॅन्सर. बऱ्याच हिरोईनला झालेला आणि त्यांना कळला पण नाही की कॅन्सर आहे, जस्ट बिकॉज की एक सिम्पल सोनोग्राफी केल्या गेलेली नव्हती जी गरजेची आहे. कारण परत जसा की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आपण वाचवू शकतो वॅक्सिनेशननी आणि टेस्टिंगनी, आपण ओव्हरीचा कॅन्सर फक्त आणि फक्त सोनोग्राफीने डायग्नोज करू शकतो. म्हणून एका सोनोग्राफीच्या तुम्ही मागे पुढे बघू नका, ती यू गेट इट डन वन्स इन 5 years आफ्टर द एज ऑफ 45, ज्याला तुम्ही मिस करू नका. कॉस्मेटिक गायनेकोलॉजी टर्म सुद्धा एक प्रचलित आहे मेडिकल क्षेत्रामध्ये, तर नेमकं ही काय संकल्पना आहे? कॉस्मेटिक गायनेकोलॉजी मी असं म्हणेन की सगळ्याच महिलांना जगभर किंवा भारतामध्ये हा एक गायनेकोलॉजिस्टचा एक दुसरा पार्ट, जसा आमच्या स्पेशलायझेशन वेगळ्या विषयांमध्ये असतो तसं हा विषय एक ऍड ऑन झालेला आहे इन लास्ट 2-3 years. आधी हा विषय प्लास्टिक सर्जन्स ऍड्रेस करायचे, बट नाऊ ऍज वी आर बेटर पीपल फॉर द फिमेल्स वी आर ऍड्रेसिंग दिस इश्यू. दिस इज कॉल्ड एज अ कॉस्मेटिक गायनेकोलॉजी. मी म्हणेल हे एक खूप मोठं गिफ्ट आहे भारतीय महिलांना, की ज्या इश्यूजवरती भारतीय महिला बोलण्याचं घाबरत होत्या किंवा कधी बोलत नव्हत्या किंवा त्यांना या विषयावर बोलण्याची लाज वाटत होती. दिस इश्यू इज फॉर ऑल दोज वुमेन विच आर नॉट हॅपी विथ देअर सेक्शुअल लाईफ. पहिलेच मी सांगितल्याप्रमाणे म्हटलेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावरती जागा लूज होते. शिवाय बरेच इश्यू असतात, जसं की खालची जागा काही महिलांची जन्मजात थोडी लूज असते किंवा काही महिलांना तिथे काळे डाग असतात किंवा काही महिलांच्या एक क्लायटोरल हुड म्हणतात ती जागा थोडी वाढलेली असते किंवा त्यांना सेक्स केल्यानंतर खरंच आनंद मिळत नाही. त्या विषयावर त्या बोलत नाही. पुरुषांचा विषय बोलला जातो पण स्त्रियांचा विषय बोलला जात नाही, कारण त्याची सायंटिफिकली प्रूव्हन रिझन्स आहेत. चाइल्ड बर्थ किंवा वजायनल डिलिव्हरी झाल्यावरती पूर्ण जो एरिया असतो त्याला पेरिनियल एरिया आम्ही म्हणतो, त्या एरियामधला एक असा स्पॉट असतो जो त्या जागेवरती तिथे जर का स्टिम्युलेशन प्रॉपरली झालं तर त्या महिलेला संभोग झाल्यानंतर आनंद मिळतो, अदरवाईज मिळू शकत नाही. पण आपल्या महिला बोलत नाही. सो फॉर द मेल्स देर इज अ पीक पॉइंट, बट फॉर द फिमेल्स देर इज नो पीक पॉइंट बिकॉज दे हॅव लॉस्ट दॅट पीक पॉइंट इन द चाइल्ड बर्थ और ड्यू टू सम अदर रिझन्स. तर ही जी जागा आहे ही भरून काढण्यासाठी म्हणून काही प्रोसिजर्स आहे, ज्याला वजानोप्लास्टी म्हणतात, ज्याला क्लायटोरोप्लास्टी म्हणतात, ज्याला हुड टेक्निक म्हणतात, ज्याला आपण जी स्पॉट म्हणतो. इट इज स्पेसिफिकली मेड फॉर इंडियन वुमेन आणि ही अतिशय सोपी, साधी, कमी खर्चाची आणि चांगली ट्रीटमेंट आहे, पण ती बोलल्या गेली पाहिजे. म्हणूनच कॉस्मेटिक गायनेकोलॉजीचा एक दुसरा भाग आहे सायकोसेक्शुअल डिसऑर्डर्स किंवा सायकोसेक्शुअल काउन्सिलिंग. म्हणजे पुरुष आणि स्त्री, पती आणि पत्नी दोन्ही पार्टनरनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे, हा विषय बोलायला पाहिजे की मला असं होतंय, मला तसं होतंय किंवा मला हे आवडत नाही, मला तसं आवडत नाही. शी शुड स्पीक आउट. कारण जेव्हा ती आनंदी राहील तेव्हाच ती घरच्यांना आनंद देऊ शकेल. पुरुष बोलतो, महिला बोलत नाही, तिला ऑप्शन पण नसतात, त्याच्यामुळे ती जात नाही डॉक्टरांकडे. माझं असं म्हणणं आहे की ज्यांना थोडं बहुत पण वाटतं याच्यामध्ये पुरुषांनी समोर येऊन तिचा हात धरून तिला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. लेट देम बोथ स्पीक, लेट देम बोथ काउन्सिल. कुठेतरी कुणाचं तरी कमी पडतं पण ते बोलत नाही, म्हणून देर आर वे आउट्स फॉर बोथ ऑफ देम ज्याच्यातनं बाकी गोष्टी घडतात. सो यू शुड कम आउट, यू शुड स्पीक टू द काउन्सिलर, शी कॅन गिव्ह अ बेटर ऑप्शन्स फॉर द थिंग. मेडिकल क्षेत्रामध्ये सध्या सायबर कॉन्ट्रिया संकल्पना नेमकी काय आहे आणि याचे काय सिम्पटम असतात आणि याचा आपल्यावर कसा दुष्परिणाम होतो याविषयी थोडं सविस्तर सांगा. ही तर खूपच मजेदार गोष्ट आहे. कोविडपर्यंत झूम कोणाला माहिती नव्हतं. कोविडच्या नंतर झूम स्कूलिंग आलं, झूम क्लासेस आले, आमचे झूम सेमिनार्स आले, सगळीकडे झूम आलं. झूम इतकं आलं की लोक लॅपटॉपवरती बसले, मग ते हळूहळू अडिक्शन्स पण वाढले. मग काय झालं की आमच्या ज्या आधी जो आपण विषय घेतला की तरुण मुली किंवा तरुण मुलं आमच्याकडे तपासायला यायला लागली, मुली यायला लागल्या, तपासायला यायला लागल्या, मुली आणि आई असा तो सिनेरिओ होता ओपीडीमध्ये आमच्या. इट वॉज आफ्टर एव्हरी 5 पेशंट्स एक मुलगी तरुण वयातली 17-18 वर्षाची, तिची आईच्या कंप्लेंट्स राहायच्या की ही मुलगी मॅडम घराच्या बाहेर जात नाही, ही बाहेरच निघत नाही किंवा ही बोलतच नाही. ऍक्च्युअली शी वॉज इन डिप्रेशन. देर आर एन नंबर ऑफ गर्ल्स इन दॅट कॅटेगरी, बॉईज ऑल्सो. मग मी स्वतः थोडा विचार करायला लागली, मी स्वतः पण गुगल करायला लागली, मी बघायला लागली सारखंच असं का होतंय. मग मी सायकॅट्रिस्ट जे आमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी पण मी बोलली, असं वारंवार असं का होतंय. तर त्यांनी मला असं सांगितलं आणि मी मग ते माझ्या अनुभवातनं बघत गेली की मुलांना काय झालं की गेम्स आले, मग अडिक्शन्स आल्या, मग आपल्याला इंटरनेट पण फ्री मिळायला लागलं, मग सगळे इन्स्टावरती बसले, सगळे फेसबुकवरती बसले, त्याच्यावर त्यांना अजून छान छान कंटेंट मिळायला लागलं. लोकांचा टीव्ही सुटला, लोकांचे ग्राउंड सुटले, लोकांचे मैदानातले गेम सुटले, लोकांची पुस्तकं पण सुटली, मुलांची, प्रौढ लोकांची, सर्वांचीच.
सो एव्हरीबडी वॉज सिटिंग ऑन स्क्रीन. इव्हन मुलांमध्ये, इव्हन शाळांमध्ये पण हे प्रॉब्लेम्स बघितले गेले इतक्या थरापर्यंत की मुलांचे हँडरायटिंग खराब झाले. म्हणजे इव्हन माझा मुलगा पण छोटा होता, त्यातनं रिकव्हर व्हायला मुलांना 3-3 वर्ष लागले. 2 वर्ष पोस्ट कोविड स्कूलिंग सुरू झाल्यावर 2 years दे स्पेंड ऑन इम्प्रुव्हिंग दर हँडरायटिंग. द किड्स स्पेंड टाइम टू कम आउट ऑफ द स्क्रीन्स. दिस इज बेसिकली ॲडिक्शन. दिस इज कॉल्ड एज सायबर ॲडिक्शन. मुलं काय करतात, गुगल करतात, बघतात आणि त्यांना असं वाटतं दिस इज अ रिअल वर्ल्ड. दिस इज नॉट अ रिअल वर्ल्ड, दिस इज अ व्हर्च्युअल वर्ल्ड. टाइम्समध्ये खूप छान आर्टिकल मी वाचलं. आता माणसाची पर्सनॅलिटी कशी बनते ती कोणी बनवत नाही, तुम्हाला बनवावी लागते. स्पेसिफिकली जेव्हा मुली किंवा मुलं ॲडोलेसेंट असतात, ते 16, 18, 14, 12 वर्षाचे असतात, ते हळूहळू बाहेरचे एक्सपिरियन्सेस घेतात, ते आउट ऑफ द घर जातात, मग त्यातनं शिकतात. कुणी रागवेल, कुणी पनिश करेल, कधी ते फेल पण होतील, कधी ते सक्सेस पण होतील, कधी मार्क मिळतील, कधी नाही मिळणार, आणि दॅट इज हाऊ दे ग्रो, दॅट इज हाऊ देअर पर्सनॅलिटी ग्रोज. पण आता काय झालं की हे मुलं सगळी या एज ग्रुपवरची बसली स्क्रीन्सवरती. सो द पर्सनॅलिटी हॅज नॉट डेव्हलप्ड. अँड विथ टाइम व्हॉट हॅज हॅपन्ड की दे आर गुगलिंग फॉर एव्हरीथिंग अँड दे आर थिंकिंग दिस इज अ रिअल वर्ल्ड. त्या लेव्हलपर्यंत ते गुगलिंग झाले. तर त्या डिसीजचं नाव आहे सायबर कॉन्ड्रिया. दॅट मीन्स व्हॉट एव्हर यू आर रिडिंग यू थिंक दॅट डिसीज इज टू मी. मी सर्वात पहिल्यांदा बोलताना ज्या मुलीची कथा सांगितली की मला पीसीओडी आहे, मी लग्न करणार नाही, दिस वॉज सायबर कॉन्ड्रिया. शी वॉज रिडिंग, शी वॉज थिंकिंग शी हॅज दॅट डिसीज. आजकाल तर मुलींना असं वाटतं की मला डिप्रेशन आहे, मला सुसाईड अटेम्प्ट्स आहे. आताच मी येताना बघून एक मुलगी आली, तिला पोटामध्ये साधे ओरटाचे पल्सेशन्स लागतात, कारण तिचा फ्लॅट आहे. तिला असं वाटतं की माझ्या पोटात ट्युमर आहे. नाऊ शी इज थिंकिंग शी हॅज अ ट्युमर इन ॲब्डोमेन. नाऊ शी इज नॉट विलिंग टू गेट मॅरिड. आता गेल्यावर परत तिला मला काउन्सिलिंग करून बसणं आहे. दिस इज व्हॉट इज सायबर कॉन्ड्रियाज अबाउट. व्हॉट एव्हर यू रीड यू थिंक दॅट डिसीज इज विथ यू. तर माझं तरुण पिढीला, महिलांना, सगळ्यांना हे म्हणणं आहे, स्क्रीन्स वापरा पण स्वतःला लिमिट ठेवा. व्हर्च्युअल वर्ल्ड आहे, खरं आहे, सगळं आहे, त्यातनं नॉलेज घ्या, पण कुठनं घ्या. जो बोलतोय, जो लिहितोय, जो सांगतोय तो काय शिकला, नॉलेज किती, डिग्री किती, अकॅडमिक क्वालिफिकेशन्स काय आहे, आणि तो कशासाठी ऍड देतो आहे. तुम्ही कुणाला पण फॉलो नका करू ब्लाइंडली. एखादा युट्यूबर आला, बोलला, त्यालाच तुम्ही फॉलो करताय. अरे युट्यूबर तर आत्महत्या करतात ना लोक. यू हॅव सीन, आपल्यासमोर एक्झाम्पल आहे. सो किती फॉलो करायचं हे आपल्यावरती आहे. सो डोंट फॉलो इट ब्लाइंडली. तुम्ही डेफिनेटली वेब मीडिया चांगला आहे, पण टू सर्टन एक्सटेंट. त्याला तुम्ही कुठल्या तरी क्वालिफाईड व्यक्तीकडनं तो कंटेंट टेस्ट करून घ्या की हा जो बोलतोय किंवा हा जो सांगतोय. कारण की आता मी मेडिसिनच्या बाबतीत जर का म्हणेल, आम्ही शिक्षणाला 10 वर्ष घेतली, बरोबर आहे. ते तुम्ही 2 मिनिटाच्या व्हिडिओने शिकू शकाल का? यू कॅनॉट. So you learn it, you get the things from them, but get it certified from the qualified person. Whatever they're talking, is it true or not? Then only you move ahead and think that you have that disease. This is all about Google Doctor or Cyber Quandary. मॅडम, तुमच्या आवडीचं कोणतं गीत होताना आमच्या ऐकवाल तुम्ही? गाणी तर मला सगळीच आवडतात. मी सकाळी उठते, माझा दिवस असा सुरू होतो, पहिले माझा ऑल इंडिया रेडिओ लागतो, मग ती गाणी लागतात आणि मी सगळी गाणी ऐकते. मग मुलगा उठतो, मग शाळेची तयारी, म्हणून रेडिओ समहाऊ माझं अपब्रिंगिंग तसं झालं असेल कदाचित, म्हणून आय एम व्हेरी क्लोज टू रेडिओ. मी सगळीच गाणी ऐकते सर. त्यातल्या त्यात मला मराठी गाणी खूप आवडतात. राधा ही बावरी हे गाणं ऐकायला मला आवडेल. मॅडम, आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वेगवेगळ्या आजारांविषयीची आम्हाला सखोल अशी माहिती दिली. त्या आकाशवाणी परिवारातर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, मला पण खूप आनंद झाला. तर श्रोतेहो, मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाची निर्मिती सहाय्य होते प्रशांत बैस यांचे, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही